आपण आज तयार करणार आहोत उन्हाळी वळवणातील उपवासाचा गरगटा शाबू। करायला खूप सोपा आहे, अगदी ह्या प्रमाणामध्ये करा आणि याच प्रमाणामध्ये हे शाबूचे गरगटाचे पापड तयार होतात बरं का। तर इथे घेतला आहे मी 1 किलो शाबू। तर शाबू घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घ्यायचा, आदल्या दिवशी भिजत घालायचा आणि दुसऱ्या दिवशी गरगटून हे घातलं जातं। मी संध्याकाळी हे पाण्याने स्वच्छ धुवून हे भिजत घालणार होते, तर हे तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने करायचं। शाबूमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे शाबू छान फुगला जातो आणि आपण जेव्हा गरम पाण्यामध्ये घालतो ना लगेच शिजला जातो बरं का। तर एकदा दोनदा धुतला आहे मी। शाबूमध्ये पाणी बघू शकताय मी ॲड केले किती, म्हणजे एवढं आपलं कितीचं बोटवर यावं एवढं पाणी, एवढे इथं शाबू घातला आहे, पाणी घातलं आहे। त्यावर आता ताट झाकून ठेवायचं रात्रभर, म्हणजे रात्रभर ठेवलं की शाबू छान असा फुगला जातो। बघू शकताय केवढा शाबू फुगला आहे आणि पाणी सांगितले जास्त ॲड करा, म्हणजे चांगला शाबू भिजला जातो। तर तुम्हाला माप सांगते, आता मी जे पातेलं घेतलं आहे तेवढंच शाबू आपण पाणी, मी ते कशाला पातेलं बदलायचं म्हणून तेवढंच 1.5 पातेलं तुम्ही पाणी घातलं ना की गरगटाला शाबू 1 किलोला तर शाबू व्यवस्थित गरगटला जातो। पण माझ्याकडं ते कशाला पातेलं दुसरं काढायचं म्हणून दुसऱ्या त्याच्यापेक्षा छोटं पातेलं 2 पातेलं मी हे पाणी घातलं आहे। मोठ्या पातेल्यामध्ये मीठ घालायचं, आपल्या चवीनुसार घालायचं आणि आता हे झाकण लावून द्यायचं, म्हणजे ह्याला लगेचच उकळी मारते। मोठं पातेलं घ्यायचं म्हणजे गरगटायला वगैरे बरं पडतं सोयीस्कर। तर आता काय करायचं, पाणी उकळोस तर आहे ते शाबू नाही मोकळा करून घ्यायचा, म्हणजे ना जेव्हा आपण पाण्यामध्ये घालतो तर गुठळ्या वगैरे होत नाहीत, एकदम सुटसुटीतपणा येतो त्या ह्या शाबूला। तर बघू शकता शाबू पण किती छान सुंदर फुगला आहे। तर इथं आपण पाणीसुद्धा उकळायला ठेवलं आहे, उकळत आहे। इथं उकळला की त्यामध्ये हा शाबू ॲड करायचा। तर इथं आपण पाणी उकळल्यानंतरच हा शाबू घालायचा, त्याच्या अगोदर घालण्याचा अजिबात गडबड करायचं नाही। तर आपल्या उपवासाचा कोणता पदार्थ सोपा करायला असेल तर माझ्या मते हाच गरगटा शाबूचा आहे। चकलीचं वगैरे कसं मळायचं, चकली पाडायची, त्याला वेळ लागतो, पण हे कसं पाणी उकळलं की नाही पळीच्या साह्यानं पट घालून होतं बरं का। पण गरम गरम असताना थोडंसं थोडं थंड नाही, एक 10 मिनटं उकळून झालं ना शाबू शिजण्यात ठेवा आणि नंतर करायला घ्यायचं, म्हणजे घटसर असापणा येतो त्याला आणि पटपट घातलं की होऊन जातं, म्हणजे कुठली भांडी पण जास्त घाण होत नाहीत आणि घाण म्हणजे पटपट होतात पण। तर आता काय करायचं, आपल्याला साधं सिंपल खावं वाटत नाही, त्यामध्ये मी चिली फ्लेक्स घातलं आहे। जसं उकळल शिजल तसा शाबू ना बघा घटसरपणा कसा दाटसरपणा येत आहे या पाण्याला। तर तुम्ही पण नक्की सांगा मला काय काय वळवण्याचे पदार्थ केले आहेत, कुठली रेसिपी तुम्हाला पण सांगायची असेल तर मला तीसुद्धा कमेंट करून सांगा की ताई हे अशी काहीतरी कर म्हणून। तर आणि तुम्हाला वळवण्याचे पदार्थ बघायचे असतील तर नक्की आपल्या सोनालीला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भरपूर साधे सिंपल रेसिपी आणि वळवण्याचे पदार्थ बघायचे असेल तर जाता सबस्क्राईब मात्र करा। बघा ह्याला घटसरपणा आला आहे, शिजलं आहे सुद्धा। तर याला पारदर्शीपणा किती आला आहे बघा शाबूला। अशा पद्धतीने पाण्यासारखा दिसला की गॅस बंद करायचा आणि 10 मिनटं आहे तो शाबू थंड होऊन द्यायचा, म्हणजे थंड म्हणजे गार होऊन नाही द्यायचा। थोडंसं कोमट झालं की कागद आहे ते पागळला जातो, त्यामुळे मी थोड्या वेळानं हे करायला घेतलं आहे बघा। बघू शकता कागद हातरला आहे आणि उन्हाळा जास्त असल्यामुळे उन्हात न जाता थोडंसं फॅन खाली सुकवून घ्यायचं आणि नंतरच हे पापड करायला घेतलं आहे बघा। बघू शकताय कशा पद्धतीनं घटसरपणा त्याचा आणि इथं कागद हातरून भरपूर असे हे झाले आहेत। 1 किलोमध्ये भरपूर, म्हणजे 2 कागदी प्लास्टिकचे असे भरले होते, पूर्ण उन्हाळाभर जाईल इतकं इथं पापड तयार झाले आहेत। भरपूरच पापडाचे प्रकार आम्ही ह्या वेळेला केले आहेत, ते तुम्हाला एक वर दिसेलच आपल्या सोनाली किचनवर। पोह्याचे चकल्यासुद्धा केले आहेत, ह्याच्या अगोदर बटाटा आणि शाबूचा गरगटासुद्धा केला आहे। असंच काम चालू होतं, सासवासून आमच्या करत होतो, जाई पण आल्या होत्या करू लागायला। तर बघू शकताय कसं आहे, पातळ नाही घटसर नाही, योग्य प्रमाणामध्ये असं माप घेऊन नक्की करा ह्या शाबूच्या गरगटा। थोडंसं एक दिवस मी सावलीमध्ये हे केलं, पहिला फॅन खाली वाळवून घेतलं, उन्हामध्ये घातलं नाही आणि नंतर दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये दिवसभर वाळवलं आणि बघू शकता करकरीत अशा ह्या हे झाल्या आहेत, शाबूच्या गरगटाच्या पापड झाले आहेत। आणि हे तुमच्यासाठी खास तळून दाखवणार आहे सॅम्पल म्हणून। तर बघू शकता केवढं झालं आहे, पाटी अशी भरली आहे बघा ही। तर बघू शकता यात चिली फ्लेक्स घातला आहे, ऑप्शनल आहे, किंवा मिरचीचा ठेचा घातला तरीसुद्धा चालतो, मिरची बारीक करून घातली तरीसुद्धा चालतं ह्यामध्ये। पण मी ह्यामध्ये चिली फ्लेक्स घातला आहे, चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरच्या बारीक करून कुटून घातल्या तरीसुद्धा चालतात। तर बघू इथं तेलामध्ये घातले, तेल थोडंसं कमी पडलं आहे, पण त्याच तेलामध्ये मी काम चलाव केलं आहे। बघू शकता की छान असं फुगले आहेत पापड खार किंवा काही घालायची गरज नाही, अशाच ह्या चकल्या छान सुंदर अशा फुगल्या जातात आणि खुसखुशीत लागतात। नक्की तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करा आणि केल्यानंतर मला
कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका बरं का. तर अगदी साध्या सिंपल रेसिपी असतात. कुठलाही पदार्थ करतानाही दिसताना दिसत असेल की 5 मिनिटात तळून झाले आहेत, पण हे करण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात, एपाच्या खेपा. पण आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे, वर्षभर काहीतरी आपल्याला खायला लागतं. त्यासाठी हे आपले महिलांचे उद्योग आहेत करायचे आणि खूप मजा येते करताना, सगळे एकत्र येतो आणि वेगळीच आनंद आहे ह्याचा करताना. तर बघू शकताय मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड झाले, थोडेसे करपले तेल कमी असल्यामुळं. तर असंच सोनाली किचन पाहत राहा आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच की ओ.